नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा MSBT बोर्डाचा एखादा थेरी पेपर अवघड गेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. कारण MSBTच्या नियमानुसार जर विद्यार्थी जास्तीत जास्त 2 विषयामध्ये फेल होत असेल आणि त्याचं फेल व्हायचे मार्क्स आहेत ते 10 पेक्षा कमी असतील, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला फेल केलं जात नाही, तर त्या विद्यार्थ्याला कॉन्डो लागतो. कॉन्डो म्हणजेच काय, तर कॉन्डोनेशन मार्क्स. त्यालाच आपण थोडक्यामध्ये म्हणायचं झालं तर ग्रेस मार्क्स म्हणू शकतो. अशा विद्यार्थ्याला काय होतं, ग्रेस लागतो आणि ते विद्यार्थी काय होतात, पास होतात. ते विद्यार्थी फेल होत नाही. आता सिंपल एक्झाम्पल जर सांगायचं झालं, एखादा विद्यार्थी आहे त्याला 4-5 मार्क कमी पडते एका विषयामध्ये किंवा 2 विषयामध्ये मिळून त्याला 7-8 मार्क किंवा 9 मार्कापर्यंत पडत असतील. मॅक्झिमम लिमिट त्याची 10 मार्काची आहे किंवा 2 विषयामध्ये 5 आणि 5 10 मार्क कमी पडत असतील तरी तो विद्यार्थी पास केला जातो. आता हा कॉन्डोनेशन कधी लागत नाही, तर 2 पेक्षा जास्त विषय असतील तर त्या केसमध्ये ते लागत नाही आणि डिफरन्स जो असेल मार्काचा 10 पेक्षा जास्त असेल तर त्या विद्यार्थ्याला कॉन्डो लागत नाही. बट आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे अवॉइड करायचं असेल तर काय करायचं, आता थेरी पेपर तर आपण चेंज नाही करू शकत. आता तुमचे जे अपकमिंग ऑनलाईनचे पेपर आहेत, त्या ऑनलाईन पेपर तुम्हाला 100% क्लिअर करायचा आहे. जर ऑनलाईन पेपर तुम्ही क्लिअर केला तर मागच्या एखाद्या विषयामध्ये जर कमी मार्क पडले असतील तर त्या विषयाला कॉन्डो लागून तो विद्यार्थी ऑल क्लिअर होऊ शकतो. मॅक्झिमम 10 मार्काचा तुम्हाला कॉन्डो मिळतो. ठीक आहे. यासाठी आता ऑनलाईन एक्झामची तयारी तर तुम्ही जर सिनियर्सला विचारलं तुमच्या, तर ते असं सांगतील की बुकमधला क्वेश्चन या ठिकाणी येत नाही. क्वेश्चन कशा प्रकारचे येतात, तर त्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर VC सर एज्युकेटर नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरवरती डायरेक्टली सर्च करा VC सर एज्युकेटर. तुम्हाला ते ॲप भेटेल. त्या ॲपवरती तुमच्या सर्व विषयाच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही टोटल 10 टेस्ट सिरीज आहेत. 10 टेस्ट सिरीज जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट असा होईल की रिअल तुमची जी ऑनलाईन एक्झाम असते तर त्याचा पॅटर्न तुम्हाला समजेल. जसे तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात तसेच एक्झामचा पॅटर्न या ठिकाणी ठेवलेला आहे. एक्झामची लेवलची क्वेश्चनची जी लेवल आहे ती सेम आहे. त्यानंतर टाईम तुम्हाला दिसतो. तुम्हाला टोटल 1.5 तासाचा वेळ असतो. तर एक्झाम टेस्ट सिरीज देताना तुम्हाला तिथे त्या ठिकाणी रिमेनिंग टाईम दिसतो, जसं एक्झाममध्ये दिसतो तसा. ठीक आहे. तर या बेनिफिटमुळे काय होतं, तर तुमच्या बघा याची जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढतो. ऑनलाईन मार्क्स इम्प्रूव्ह होतात तुमचे आणि ग्रेस मार्क किंवा कॉन्डोवरती तुम्हाला डिपेंड राहायची गरज पडत नाही. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी कोर्सेस जे आहेत ते एकदम नॉमिनल प्राईजमध्ये तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.